आपल्याला बघायचं आहे मौद्रिक धोरणाची साधने. तर मुळात मौद्रिक धोरण म्हणजे काय, साधनं बघायच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे ना व्हॉट इज मॉनिटरी पॉलिसी, किंवा ज्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो, हे नेमकी भानगड काय आहे. तर बघा काय आहे मौद्रिक धोरण. हे चलनाशी पैशाशी निगडीत धोरण आहे. तर आता या धोरणामध्ये मुळात या धोरणाचं उद्दिष्ट काय आहे, तर मौद्रिक धोरणाचं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं उद्दिष्ट आहे की बाबांनो, चलन वाढ जी आहे ही आपल्याला नियंत्रणामध्ये ठेवायची आहे. कुठे ठेवायची आपल्याला? नियंत्रणात. जर मला चलनवाढ नियंत्रणामध्ये ठेवायची आहे तर मला बाजारातला पैशाचा पुरवठा नियंत्रणात ठेवायला लागेल. बघा मौद्रिक धोरणाची साधना बघायच्या आधी पहिले लक्षात घ्यायला लागेल की त्याचं महत्वाचं उद्दिष्ट काय, की मला चलनवाढ नियंत्रणात ठेवायची आहे. आणि चलनवाढ मला नियंत्रणात जर ठेवायची असेल तर मला बाजारातल्या मागण्या नियंत्रणात ठेवायला लागतील. ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत त्याच्या साधनांमध्ये, की एक कुठल्या साधनांचा वापर होतो आणि मौद्रिक धोरणाद्वारे आपण चलनवाढ नियंत्रणात ठेवू शकतो. बरं, आपण दुसरं उद्दिष्ट बघूया. तर दुसरं उद्दिष्ट काय आहे की देशामध्ये रोजगार वाढवायचा आहे. आता रोजगार कसा वाढेल? बघा चलनवाढ नियंत्रणामध्ये आहे याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था नियंत्रणामध्ये आहे. जर देशाची अर्थव्यवस्था नियंत्रणामध्ये आहे तर ऑब्व्हियसली बाजारातल्या ज्या मागण्या आहेत त्या वाढत आहेत. जशा जशा मागण्या वाढत जातील तसं तसं बट ऑब्व्हियस आहे बाजारामध्ये जे कुठले आपल्याकडे उद्योगपती आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, मागणी वाढली की ते नवीन कारखाना चालू करतील, नवीन फॅक्टरीज चालू करतील, नवीन उद्योग चालू करतील. त्याच्यातून आपल्या देशामध्ये काय वाढणार आहे? रोजगार. म्हणजे जर मौद्रिक धोरण आपण व्यवस्थित राबवलं तर पहिलं काम काय होणार, आपलं चलनवाढ नियंत्रणात राहणार, लोक हॅपी. दुसरं, चलनवाढ नियंत्रणात आहे तर देशाच्या आर्थिक विकासाला गती भेटेल, रोजगार वाढला, लोक परत हॅपी. आणि तिसरं, जे मगाशीच तुम्हाला म्हटलं की देशाचा काय होणार आहे याच्यामध्ये, आर्थिक विकास. म्हणजे जर आपल्याला आणि रोजगार वाढला, आर्थिक विकास झाला तर देशातलं कमी काय होणार आहे पोरांनो? दारिद्र्य. म्हणजे लक्षात घ्यायची गोष्ट आहे की मौद्रिक धोरण जर आपण व्यवस्थित राबवलं तर आपल्या देशामध्ये काय होणार, चलनवाढ नियंत्रणात येईल. चलनवाढ नियंत्रणामध्ये आली की देशामध्ये रोजगार वाढेल, रोजगार वाढला की आर्थिक विकास होईल, आर्थिक विकास झाला तर दारिद्र्य आपल्या जे देशातलं आहे ते कमी होईल. म्हणजे हे सगळं जर मला करायचं असेल तर मला नीट राबवावं काय लागणार आहे, मौद्रिक धोरण. आणि आता जर मला हे मौद्रिक धोरण नीट राबवायचंय, मला जर देशाची अर्थव्यवस्था पुढे न्यायची, देश जर पुढे न्यायचा तर मला मौद्रिक धोरण राबवण्यासाठी काय करायला लागेल, तर काय करायला लागेल तर त्याची काही ठरलेली साधनं आहेत, त्यांचा नीट वापर करावा लागेल. तर आजच्या आपल्या लेक्चरचं मुळात उद्दिष्ट हेच आहे की मौद्रिक धोरणाची साधनं कोणती आहे. फक्त जाता जाता आपण बघितलं की भावा मौद्रिक धोरण काय भानगड आहे. चलनवाढ नियंत्रणात ठेवणे, रोजगार वाढव, आर्थिक विकास वाढव, दारिद्र्य कमी कर आणि देशाला पुढे ने. कळलं? आता पुढचा प्रश्न की मौद्रिक धोरण आहे राबवायचंय तर पहिलं साधन कोणतं आहे आपल्याकडे? पहिलं साधन आहे CRR, ज्याला आपण म्हणतो रोख राखीव निधी, किंवा काही ठिकाणी त्याला रोख राखीव प्रमाण असं पण लिहितात. आता मुळात CRR म्हणजे काय, कॅश रिझर्व्ह रेशो. म्हणजे काय बघा, बँकांकडे दुनियाभरच्या ठेवी जमा आहेत. आता बँकांकडे जर दुनियाभरच्या ठेवी जमा आहेत तर या ठेवीतून बँका जास्तीत जास्त काय देणार लोकांना? कर्ज. जर बँकांनी ठेवींमधून लोकांना जास्तीत जास्त कर्ज दिलं तर लोकांचा बाजारातला जो पैशाचा पुरवठा आहे तो वाढला. पैशाचा पुरवठा वाढला तर बाजारातली काय वाढली पोरांनो? मागणी. म्हणजे सरळ आहे, जर माझ्या बँकेमध्ये जास्त ठेवी असतील तर बँका जास्त कर्ज देतील, बाजारात जास्त पैसा जाईल आणि जास्त काय वाढेल? मागणी. आणि हे जर सगळं वाढलं तर बाजारात काय वाढणार आहे? चलनवाढ. सिंपल आहे. आपण जे बँकेमध्ये डिपॉझिट ठेवतो त्याला आपण म्हणतो ठेवी, ठेवीतून बँका देतात कर्ज, कर्जातून बाजारात वाढतो पैसा, पैशातून वाढते मागणी, मागणीमुळे तयार होतं चलनवाढ. आता प्रॉब्लेम असा आहे की खूप जास्त झालेली चलनवाढ, जसं आपण चलनवाढ टॉपिक मध्ये बघितलं, खूप जास्त चलनवाढ पण आपल्या कामाची नाही. आणि ज्याला आपण खूप कमी चलनवाढीचा दर खूप कमी असणं हे पण चांगलं नाही. आपल्याला कोणती हवी आहे? चालणारी चलनवाढ, ज्याचा दर आहे 3% ते 7%. आपल्या देशामध्ये चलनवाढीचा ऍग्रीड दर आहे 4% प्लस मायनस 2%. म्हणजे आपल्या देशामध्ये चलनवाढीचा दर कशाच्या आसपास असला पाहिजे? 4%च्या आसपास. मग आता जर रिझर्व्ह बँकेच्या जसं लक्षात येतं की चलनवाढ ही 4%च्या वर चाललेली आहे तर ते त्यांना अपेक्षित नाहीये, कारण त्यांना किती ठेवायचं चलनवाढीचा दर? 4%.
आपण बघितलं ना, मौद्रिक धोरणाचं पहिलं काय काम आहे, चलनवाढ नियंत्रणात ठेवणे. चलनवाढ जर नियंत्रणात ठेवायची असेल तर पोरांनो सगळ्यात महत्वाचं आहे की बाजारातला जाणारा कर्ज म्हणून जाणारा जो पैसा आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. गोष्ट लक्षात घ्या, ही आपण बघतोय मौद्रिक धोरणाची साधनं. मौद्रिक धोरणाचं महत्वाचं एम आहे चलनवाढ नियंत्रणात ठेवायची. चलनवाढ नियंत्रणात कशामुळे राहील, जर बाजारामध्ये जाणाऱ्या पैशावर नियंत्रण असेल, बाजारात जाणाऱ्या पैशावर जर नियंत्रण नसेल तर बाजारातला पैसा वाढत राहील, चलनवाढ वाढत राहील आणि बेसुमार जर चलनवाढ झाली तर अर्थव्यवस्थेचं वाटोळं होईल. आता आपल्याला अर्थव्यवस्थेचं वाटोळं होऊ द्यायचं का, बिलकुल नाही. अशा वेळी रिझर्व्ह बँक पिक्चर मध्ये येते आणि रिझर्व्ह बँक काय म्हणते माहितीये का, रिझर्व्ह बँकेने जर बँकेला सांगितलं की बाबा तू जे कर्ज देत आहे त्या कर्जामुळे चलनवाढ होत आहे, तू कर्ज कमी दे, तुम्हाला काय वाटतं बँक ऐकेल? बँकेचा नफा कशातून होतो, दिल्या जाणाऱ्या कर्जामधून. जेवढं कर्ज बँक जास्त देईल तेवढं बँक नफा जास्त कमवेल. अशा वेळी जर रिझर्व्ह बँकेने नुसतं तोंडाने सांगितलं की तू एक काम कर, तू या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये किंवा या 3 महिन्यामध्ये या क्वार्टरमध्ये तू कर्ज देऊ नको किंवा कमी कर्ज दे, तर बँका ऐकतील? असं काही होणार नाही. मग अशा वेळी रिझर्व्ह बँक काय म्हणते की बाबा एक काम करतो, तुझ्याकडे जेवढ्या ठेवी आहेत त्या ठेवीचे एक ठराविक प्रमाण, ज्याला आपण म्हणू X% इतके पैसे तू माझ्याकडे रोख स्वरूपामध्ये जमा कर. रोख स्वरूपामध्ये कुठे जाणार आहे ते पैसे? आरबीआय मध्ये. म्हणजे जर बँकेकडे 100 रुपये आहेत आणि हे X% आपण 20% धरले तर 20 रुपये रोख स्वरूपामध्ये कोणाचं पुढे जाणार आहे? आरबीआय कडे. आता तुम्ही म्हणाल याचा फायदा काय, बँकेकडचा पैसा आपण काय केलाय पोरांनो, काढून घेतलाय. आता बँकेने ज्यावेळी आरबीआयला 20 रुपये दिले तर बँकेची कर्ज द्यायची कॅपॅसिटी किती झाली? 80 रुपये. आधी बँकेची कर्ज द्यायची कॅपॅसिटी किती होती? 100 रुपये. म्हणजे बाजारात मागणी कितीची वाढली असती? 100 रुपयाची. आता मागणी कितीची वाढणार आहे? 80 रुपयाची. म्हणजे साधं सोपं गणित आहे, जर बाजारामध्ये पैसाच कमी झाला तर मागणी ऑटोमॅटिकली 20% कमी झाली. कारण मागणी अवलंबून कशावर आहे? पैशावर. नुसतं मागणी असून फायदा नाही, मागणी पूर्ण करायला खिशामध्ये पैसा असणं गरजेचं आहे. मला फॉर्च्युनर घ्यायची असं नुसतं म्हणून फायदा नाही, फॉर्च्युनर घेण्यासाठी खिशात पैसा असला पाहिजे. पैसा तो भेटतो कर्जामधून आणि जर कर्जाची रक्कमच कमी भेटली तर देर इज अ हाय पॉसिबिलिटी लोक ज्या वस्तू घेणार आहेत त्या घेणार नाहीत. आणि जर वस्तू नाही घेतल्या तर बाजारातली कमी काय होईल? मागणी. आणि बाजारातली जर मागणी कमी झाली तर ऑटोमॅटिकली कमी काय होणार आहे? चलनवाढ. हे सगळं रिझर्व्ह बँक करण्यामागचं कारण काय आहे की रिझर्व्ह बँकेला चलनवाढ नियंत्रणामध्ये ठेवायची. चलनवाढीचं महत्वाचं कारण आहे लोकांच्या हातात जाणारा पैसा. मला आता लोकांच्या हातात पैसाच जाऊ द्यायचा नाही किंवा कमी जाऊ द्यायचा आहे. मग मी बँकेकडच्या जेवढ्या ठेवी आहेत त्याच्यातले ठराविक पैसे काढून घेतले, माझ्याकडे रोख घेतले, बँकेकडे उरले कमी पैसे. जसे बँकेकडे कमी पैसे उरले, बँकेची कर्ज देण्याची कॅपॅसिटी झाली कमी आणि बँकेची कर्ज द्यायची कॅपॅसिटी कमी झाली, बाजारात पैसा कमी गेला, त्यामुळे मागणी कमी झाली, त्यामुळे चलनवाढ ऑटोमॅटिकली कमी झाली. मौद्रिक धोरणाचं पहिलं प्रत्यक्ष साधन आपल्याला ही गोष्ट सांगत आहे. गोष्ट समजली? साधं सोपं आहे. फक्त लक्षात काय ठेवायचंय, सीआरआर आपल्याला कुठल्या स्वरूपामध्ये द्यायचा आहे? फक्त आणि फक्त रोख स्वरूपात. तुम्ही म्हणाल या 20% हिशोबामध्ये जेवढे पैसे होतात त्या पैशाचं मी तुम्हाला सोनं देतो, त्या पैशाची तुम्हाला प्रॉपर्टी लिहून देतो. रिझर्व्ह बँक म्हणते नाही, मला तुझ्याकडनं काय पाहिजे? कॅश. तुझ्याकडनं काय पाहिजे? रोख. नावातच आहे ना, रोख राखीव निधी, कॅश रिझर्व्ह रेशो. पैसा कसा पाहिजे? रोख, कडक कडक गरम गरम नोटा. हा पैसा काढला तर लोन देण्याची कॅपॅसिटी काय झाली? कमी. आता सीआरआर बाबत लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत की सीआरआर कुठल्या स्वरूपामध्ये द्यायचा आहे? रोख स्वरूपात फक्त, बाकी कुठल्याही स्वरूपात देता येत नाही. बघा नॉर्मली काय होतं, आपण बँकेत पैसा ठेवला, आपण जसा बँकेमध्ये पैसा ठेवू तसं त्या पैशावरती बँक आपल्याला व्याज देईल, बरोबर आहे. आता हा पैसा बँकेने कुठे ठेवलाय? रिझर्व्ह बँकेत. म्हणजे रिझर्व्ह बँकेने सीआरआर म्हणून ठेवलेल्या पैशावरती व्याज द्यायला पाहिजे की नाही? द्यायला पाहिजे. पण सीआरआर म्हणून ठेवलेल्या पैशावरती व्याज मिळत नाही. बँका फार दुःखी होतात, कारण पैसा काय झालंय, बँकांकडे 100 रुपये आहेत, या 100 रुपयावरती जे ठेवीदार आहेत त्यांना बँकांना काहीतरी व्याज द्यायचे. पण या 100 रुपयातले 20 रुपये कुठे गेलेत? आरबीआय कडे. आरबीआय 20 रुपयावरती व्याज देत आहे का? नाही. पण ज्यांनी ठेवी ठेवलेल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी, ते तर बँकेकडे व्याज मागणार. मग बँक हे व्याजाचे पैसे देणार कुठून? स्वतःच्या नफ्यातून, स्वतःच्या प्रॉफिट मधून. अशा प्रकारे बँकेचा प्रॉफिट काय होणार आहे? कमी.
असं बाबांनो मला सांगा, धंदा करताना कोणी म्हणेल का माझा प्रॉफिट कमी करा? इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. कुणाची इच्छा होणार नाही की माझा धंदा करताना माझा प्रॉफिट कमी करा. बँका अक्षरशः रडतात CRR ची रक्कम वाढल्यानंतर, कारण तर पैशावरती व्याजच भेटत नाही ना. पण मला समोरच्याला तर व्याज द्यायचं, ठेवीदारांना तर व्याज द्यायचंय, मला तर व्याज भेटत नाही. हा बँकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे CRRच्या बाबतीत. स्टोरी समजतीये? बर, आता CRR किती लादू शकतो? तर लक्षात घ्या, CRR किती लादू शकतो म्हणजे ते जे आपण टक्के बघितले की किती टक्क्याचा निधी बँकेकडे पाठवू शकतो, त्याला काही मर्यादा नाही. याची मर्यादा नाही. हा काय आहे? अप टू 100%. म्हणजे उद्या जर रिझर्व्ह बँकेची इच्छा झाली की बँकेकडचे सगळे पैसे मला रोख स्वरूपामध्ये पाहिजे, रिझर्व्ह बँक मागू शकते, कारण याच्यावरती खालची कुठली मर्यादा नाही आणि वरची कुठली मर्यादा नाही. त्यामुळे 0% ते 100% किती पण CRRचा दर रिझर्व्ह बँक लावू शकते. इट इज अप टू रिझर्व्ह बँक की बाबा किती लावायचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, याची ना खालची मर्यादा ना वरची मर्यादा आहे. याच्यावरती कोणत्याही प्रकारचं व्याजही मिळत नाही आणि हा पैसा आपल्याला ठेवायचा आहे फक्त आणि फक्त आणि फक्त रोख स्वरूपात. गोष्ट लक्षात आली? आता CRRचा आणि चलनवाढीचं काही नातं आहे. तर आता मगाशी आपण बघितलं CRR आणि चलनवाढीचं नातं काय आहे की बघा, बाजारामध्ये जर चलनवाढ आहे तर ती आपल्याला बघा, रिझर्व्ह बँकेला काय करायचं? चलनवाढ नियंत्रणात ठेवायची ना. व्हॉट इज नियंत्रण? ना जादा होऊ द्यायची ना कमी होऊ द्यायची, एका ठराविक रेंज मध्ये ठेवायची. मग या ठराविक रेंज मध्ये ठेवायची असेल तर मला बट ऑब्विस आहे, चलनवाढ ठेवण्यासाठी जर ती वाढली असेल तर ती कमी करायला लागेल, आणि जर ती कमी झाली असेल तर ती वाढवायला लागेल, तर ती रेंज मध्ये राहील ना. जर सेफ गाडीचं फॉर एक्झाम्पल गाडी चालवायचा सेफ स्पीड 60 ते 80 धरला, तर 60च्या खाली गाडी गेली तर आपण 60च्या वर आणतो, 80च्या वर गेली तर आपण 80च्या खाली आणतो, कारण आपण ठरवलंय रेंज 60 ते 80च्या दरम्यान आपल्याला गाडी चालवायची. त्यालाच आपण म्हणतो गाडी कंट्रोलमध्ये. तसं चलनवाढ नियंत्रणामध्ये आणायची म्हणजे काय? ती कमीच करायची का? नाही. कमी झाली तर वाढवा, रेंज मध्ये आणा. खूप वाढली असेल तर ती कमी करा, रेंज मध्ये आणा. म्हणजे ती नियंत्रणात आणायला कधी आपल्याला ती वाढवायला पण लागेल आणि कधी ती आपल्याला कमी पण करायला लागेल. म्हणजे जर बाजारामध्ये चलनवाढ जास्त आहे तर मला काय करायला लागेल? बाजारातला पैशाचा पुरवठा कमी करायला लागेल. चलनवाढ जास्त असेल तर मी काय करेल? CRR वाढवेल. CRR वाढवला तर बँकेकडचा जो रोख पैसा आहे, जो RBI कडे जाणार आहे, त्याचं प्रमाण वाढेल. त्यामुळे बँकांची कर्ज देण्याची कॅपॅसिटी कमी होईल. त्यामुळे बाजारात जे कर्ज आहे ते कमी जाते. बाजारात कर्ज कमी गेले तर बाजारातली जी मागणी आहे ती पण कमी होईल, आणि बाजारातली मागणी कमी झाली तर चलनवाढ देखील कमी